नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे या ठिकाणी येत आहेत. संपूर्ण अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुराव्यासह संपूर्ण माहिती दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आता चालूच जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे, जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काही दिवसांपूर्वी तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली होती. अजूनही भरपूर महिलांना जुलैचा हप्ता अजून मिळाला नाही आहे, त्यांनाही पैसे या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला ठिकाणी पैसे पाठवले जात आहे. प्रत्येक बहिणीला प्रत्येक महिन्याचा हप्ता दिला जात आहे. आता तुम्ही जर बघितलं तुम्हाला जी प्रतीक्षा आहे की 14वा हप्ता कधी मिळणार आहे, त्या संदर्भात महत्त्वाची गुड न्यूज या ठिकाणी देण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा खुश करण्यात आलं आहे. त्याविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असलात तर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. म्हणून पटापट सर्वात अगोदर सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करा, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी बहिणींसाठी 2 महत्त्वाच्या गुड न्यूज दिल्या आहे, त्याही तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण की तुम्हा सर्व बहिणींचा खूप मोठा फायदा होणार आहे. आता तुम्हाला आतापर्यंत जी रक्कम मिळत होती त्याची दुप्पट रक्कम तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ती माहिती दिली होती. आज तुम्हाला आणखी महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे, म्हणून सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओला अगोदर लाईक करा. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि खास करून या व्हिडिओला तुमच्या शेजारी पाजारी जे बहिणी असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या बहिणी असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओला आवर्जून शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे. आता तुम्हाला प्रतीक्षा आहे की 14वा हप्ता कधी येईल, 14वा हप्ता कधी येईल, सर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येईल, असे अनेक प्रश्न महिला विचारत आहे. तर त्याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मी सांगणार आहे आणि काही नवीन जे अपडेट आले आहेत त्याही तुम्हाला मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून आवर्जून तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट तुम्हाला मी पूर्वपूर्ती घेऊन जातो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे पूर्वप्रती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट आली आहे की 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भवितव्यावर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी या ठिकाणी महत्त्वाची अनाउन्समेंट केली आणि महत्त्वाची घोषणा केली की लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे आणि सांगितलं की ही योजना पुढील 5 वर्ष बंद केली जाणार नाही. सर्वात अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा, कारण अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला सर्वात अगोदर दिले. सर्वात पहिली महत्त्वाची गुड न्यूज हीच आहे की पुढील 5 वर्ष बघून घ्या, पुढील 5 वर्ष ही योजना बंद पडणार नाही आहे. बहिणींना एक प्रश्न होता की ही योजना बंद पडेल का, याच वर्षी योजना चालू राहील फक्त, किंवा पुढचा महिन्याचा हप्ता फक्त मिळणार आहे, 2च हप्ते मिळतील, अशा अनेक प्रश्न महिला ठिकाणी उपस्थित करत होते. सर ही योजना बंद पडणार आहे का? तर बहिणींनो, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ऑफिशियल अनाउन्समेंट केलेली आहे, स्वतः घोषणा त्यांनी केली आहे आणि घोषणा अशी केली आहे की पुढील 5 वर्ष तुमची योजना कंटिन्युअसली सुरू राहणार आहे. पुढील 5 वर्ष म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ तुम्ही जर हिशोब केला तर तुम्हाला पाहायला मिळालं की पुढील 5 वर्षमध्ये किती महिने असतात तुम्हाला सर्वांना माहिती. तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे दिले जाणार आहे थेट तुमच्या अकाउंटवर. तर तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही, पुढील 5 वर्ष तुम्हाला रक्कम मिळत राहणार आहे. ही पहिली महत्त्वाची गुड न्यूज झाली, म्हणून सर्व महिलांनी लाईक करायचे. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर लाईक करा आणि जर काही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बहिणींनो तुम्हाला या चॅनलवरती फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळत असतात. म्हणून पटापट सर्वांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी असंही म्हटले आहे की आम्ही योग्य वेळी ह्या योजनेची रक्कम देखील वाढवू. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, दुसरी महत्त्वाची गुड न्यूज अशी आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य वेळी, आता योग्य वेळ कधी येते हे बघावं लागणार आहे, पण योग्य वेळी या योजनेची जी रक्कम आहे ती देखील आम्ही वाढवणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. यामुळे काय होणार आहे, तर तुमचा जो हप्ता आहे तो दुप्पट केला जाणार आहे. हप्ता दुप्पट कसा होणार आहे, तर तुम्हाला आत्तापर्यंत 1500 रुपये मिळत होते, बहिणींना 1500 रुपये मिळत होते. आता कमेंट करून सांगा बरं की कोणकोणत्या महिलांना जुलै महिन्याचे 1500 रुपये आले. ज्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 आले असतील त्यांनी कमेंट करा की हो सर मला 1500 रुपये आले, थँक्यू. हो सर मला 1500 रुपये आले, धन्यवाद. हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आला नसेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला जुलै महिन्याचा हप्ता आला नाही आहे, जेणेकरून मला कळणार आहे की अजून किती महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे. त्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी मी पूर्ण मदत फ्रीमध्ये करणार आहे. त्यांना जुलै हप्ता मिळत नाही तोपर्यंत सर्व मदत मी फ्रीमध्ये करणार आहे.
तर पटापट कमेंट करून सांगा. ज्यांना 1500 आले असतील त्यांनी सांगा की सर मला जुलै महिन्याचे 1500 रुपये आले, रक्षाबंधनानिमित्त मला 1500 रुपये आले, धन्यवाद. ज्या बहिणींना 1500 रुपये आले नाही त्यांनी कमेंट करा की सर मला जुलै महिन्याचे 1500 रुपये आलेले नाही आहे. त्यांना लगेच जुलै महिन्याचे 1500 रुपये पाठवण्यासाठी मी पूर्ण मदत करणार आहे. ठीक आहे. हे झाल्याच्यानंतर बघा तुमची जी रक्कम आहे ती आतापर्यंत 1500 रुपये तुम्हाला मिळत होती. आता हे 1500 रुपये नाही मिळणार. तुम्हाला किती मिळतील? थेट तुम्हाला 3000 रुपये मिळतील. बहिणींनो किती मिळतील? 3000 रुपये मिळणार आहे. 3000 म्हणजेच काय? तर 2 हप्ते मिळून 3000 मिळतील का? नाही. एकाच वेळेस तुम्हाला एका महिन्याची 3000 मिळतील. म्हणजेच तुम्ही जर विचार केला तर एका महिन्याचे 3000 जर तुम्हाला मिळाले तर 2 महिन्याचे 6000 रुपये तुम्हाला मिळतील. आणि ही रक्कम कधी वाढणार आहे? पुढचा हप्ता 3000चा असणार आहे का? त्याच्या पुढचा हप्ता 3000 मिळतील का? तसं नाही. योग्य वेळी. आता योग्य वेळ कधी येईल तुम्हाला माहिती आहे. कधी येऊ शकते योग्य वेळ? तर आता या ठिकाणी निवडणुकासुद्धा लागणार आहे. म्हणजेच लवकरच तुमची योग्य वेळ येणार आहे. कारण की निवडणुकीच्या अगोदरच तुम्हाला ती रक्कम वाढवून देतील. म्हणून बहिणीने तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला लवकरात लवकर 3000 रुपये मिळणार आहे. पुढे बघा ही झाली दुसरी गुड न्यूज. या दुसरी गुड न्यूजसाठी सर्व महिलांनी लाईक करायचं आहे. आता तुमचा जो डाऊट आहे त्या डाऊटचं तुम्हाला मी सोल्युशन देतो. म्हणजेच तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे त्याचं तुम्हाला उत्तर मी सांगतो. बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येईल? हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे की ऑगस्टचा हप्ता कधी येईल? तर बहिणींनो ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला कधी मिळेल हा प्रश्न तुम्हाला जो पडलेला आहे तर त्याचं उत्तर नीट ऐकून घ्या. आता बघा तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे मिळाले. कधी मिळाले? तर 10 ऑगस्टच्या अगोदरच तुम्हाला ते पैसे मिळाले. म्हणजेच रक्षाबंधनाच्या अगोदरच. म्हणजेच काय? तर 9 ऑगस्टच्या अगोदरच तुम्हाला ते पैसे मिळाले आहे. आता हे जे 1500 रुपये तुम्हाला मिळाले तर जवळजवळ बहुतेक महिलांना 1500 रुपये वाटप झालेले आहे. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे. आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे? तर सूत्रांच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये, म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला हा हप्तासुद्धा लगेच मिळणार आहे. कारण की ह्या हप्त्यासाठी संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे. लगेच तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जाणार आहे. बहिणींनो यासाठी पटापट सर्वांनी लाईक करून द्या. कारण की काही दिवसांमध्ये तुम्हाला लगेच हा हप्तासुद्धा मिळणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्येच तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच बहिणींनो तुम्हाला जास्त वाट बघायची आवश्यकता नाही आहे. फक्त तुम्ही डेली व्हिडिओ बघत चला. येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे जमा केले जाणार आहे. पुढे बघा तुमचे तिन्ही डाऊट मी सॉल्व्ह करून दिले. 3 महत्त्वाचे गुड न्यूज तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता बघा एक महत्त्वाची न्यूज आली ती आपल्याला बघायची आहे. बघा मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहामध्ये आयोजित रक्षाबंधन उत्सवामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी येथे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नाही तर देवाभाऊ म्हणून आलो आहे. त्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहामध्ये महिलांना राखी बांधली. नंतर ते म्हणाले की राखी हा प्रेमाचा धागा आहे. येथे प्रिय बहिणी एकत्र आहेत. आपल्या बहिणींचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की देशामध्ये महिला शक्ती खूप महत्त्वाची आहे. समाज आणि देशाच्या विकासात बहिणींचा 50% वाटा आहे. त्यामुळे त्यांचा विकास महत्त्वाचा आहे. आपल्या बहिणींना सक्षम बनवण्याची प्रतिज्ञा घेत त्यांनी सांगितले की लाडली बहीण योजनेतील म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजनेतील प्रामाणिक लाभार्थी बहिणींना आपण नियमित लाभ देत राहू. म्हणजे ज्या प्रामाणिक महिला आहेत, ज्या निकषामध्ये बसतात त्या बहिणींना आम्ही या ठिकाणी कंटिन्युअसली जर तुम्ही बघितलं पुढील 5 वर्ष तरी आम्ही त्यांना पैसे देत राहू असं त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या महिला निकषामध्ये बसतात अशा बहिणींना. पण ज्या महिला अपात्र आहेत त्यांना पैसे मिळतील का? तर त्या बहिणींना पैसे मिळणार नाही. कारण त्या निकषामध्ये बसत नाही म्हणून त्यांना पैसे मिळणार नाही आहे. पुढे बघा यावेळी विरोधकांवर निशाणा साधत देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही आमच्या लाडक्या बहिणींसाठी प्रयत्न करत आहोत पण काही सावत्र भाऊ यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जसे की ते लाडकी बहीण योजनेविरुद्ध न्यायालयामध्ये गेले होते. तेथे काही झाले नाही म्हणून आता ते म्हणत आहेत की योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. सरकारी खात्यातील पैसे थेट प्रिय बहिणींच्या खात्यात जातात. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही आहे आणि भ्रष्टाचार त्यांच्या मनामध्ये आहे असं सुद्धा त्यांनी टीका केली आहे. पुढे बघा मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की काही बांधवांनी बहिणींच्या नावावर शेअरचा फायदा फसवणुकीने घेतला आहे पण याचा योजनेवर कोणताही परिणाम होणार नाही आहे. विरोधक लोकांची दिशाभूल करत आहेत पण आपल्या माता भगिनींना माहीत आहे की कोण फक्त बोलत आहे आणि कोण काम करत आहे. यावेळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार, आमदार पराग शहा, मनोज कोटक असे बरेचशी मंडळीसुद्धा ठिकाणी उपस्थित होते. तर तुम्ही जर बघितलं तर स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ही अनाउन्समेंट केलेली आहे आणि बहिणींसाठी महत्त्वाचे गुड न्यूज देखील दिलेले आहे. तुम्हाला जो 14 हप्त्याची प्रतीक्षा होती म्हणजेच ऑगस्टचा हप्ता कधी मिळेल त्याबाबत सुद्धा तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर 14 हप्तासुद्धा जमा होणार आहे. तर बहिणींनो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला डेली नवीन अपडेट मिळत असते. म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.